सांगितलं होतं, ज्यावेळेस विश्वास येतो त्यावेळेस विश्वास कशाने येतो? वचनाने येतो, वार्तेने. आणि ती वार्ता किंवा ते वचन म्हणजे कशाचं वचन? देवाचं वचन. विश्वास जो येतो माणसाच्या जीवनात, म्हणजे तुम्ही जर एक वेळेस वचन ऐकलं, त्यावेळेस एक वेळेस ऐकल्यानंतर सैतान येईल आणि ते जसं तो दाखला आहे की जे वाटेवर पडलेलं बीज होतं ते हिरावून घेतलं पक्षाने, तसं सैतान येईल आणि तुमच्या मनातलं वचन हिरावून घेईल, कारण की एक वेळेस तुम्ही ऐकलं आणि ते सैतानाने हिरावून नेलं. पण ज्यावेळेस तुम्ही वचन वारंवार ऐकता, वचन वारंवार ऐकता, बायबल वाचन वारंवार करता, वचन वारंवार ऐकता, त्यावेळेस काय होतं? हे वचन जे आहे हे कुठं जातं? अंतःकरणामध्ये जातं. आणि जरी तुम्ही वाचलं नाही तरी तुमच्या अंतःकरणामधून वचन यायला लागतात. का? कारण की तुम्ही काय केलेलं आहे? वचनाचं मनन केलेलं आहे, वचन जास्त ऐकलेलं आहे. आणि विश्वास हा वार्तेने येतो असं म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेस हे वचन आमच्या जीवनामध्ये जातं आणि वचन ज्यावेळेस आम्ही विश्वासाने बोलतो, त्यावेळेस ते विश्वासाचं वचन कार्य करायला सुरुवात करतं. आताच साक्ष ऐकली आपण, पालखीबाईने साक्ष दिली. काय साक्ष दिली? की मी कबूल करत होते परमेश्वराचं वचन, की परमेश्वराने आम्हाला गाडी दिलेलीच आहे. काय म्हटलं त्या? तुम्ही ऐकलं? गाडी दिलेलीच आहे. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं? की ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस त्यावेळेस प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेव की जी मागणी किंवा जी प्रार्थना तू करत आहे ते तुला मिळालेच आहे. असं म्हटलं का? हा, अशी प्रार्थना कर, ते तुला मिळालंच आहे की नाही माहिती नाही, पण मिळेल. माहिती नाही मिळेल की नाही मिळेल, पण मिळेल असं म्हटलेलं आहे का? काय म्हटलेलं आहे? असा विश्वास ठेव की ते तुला. अगजांना गाडी मिळाली नव्हती, त्यांनी काय सांगितलं? आम्ही विश्वास ठेवलं. काय विश्वास ठेवला? आम्हाला गाडी. आज मी तुमच्यासाठी भविष्यवाणी करतो, जो कोणी आज विश्वास आहे म्हणेल जे काही मला पाहिजे ते परमेश्वराने तुम्हाला दिलंच आहे. हालेलुया. आता शंका बाळगू नका. आपण फार शंकेखोर असतो. आपण प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये मला हे प्राप्त हो, आणि दुसऱ्याच वेळेस मनामध्ये सैतान विचार टाकतो, होईल काय नाही, काय सांगता येत काय माहिती नाही. प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये आजार बरा हो, पण प्रार्थना करतो त्या आजारासाठी, मनात म्हणतो काय माहिती बरं होत, आजार तर लय दिसतोय. काही लोक अशी प्रार्थना करतात की देवा याला बरं कर किंवा याला घेऊन जा. अशी कशी प्रार्थना करता तुम्ही? मी तर म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास सोडायचा नाही, बोलतच राहायचं, येशूच्या नावामध्ये मला मिळालं. वचन आहे. वचन निगेटिव्ह बोलतं की पॉझिटिव्ह बोलतं? निगेटिव्ह कुठं ऐकलं तुम्ही? येशू निगेटिव्ह बोलत होता. कार्य आता लाजर मरणातून उठणार की नाही मला माहिती नाही. आता मला माहिती नाही हा आंधळा बारतीमय आला, हा बरा होईल की नाही. आता मला माहिती नाही मी चाललेलं आहे तिनं वस्त्राला शिवली बरी झाली का नाही, काय माहिती कोण बरं झालं नाही. असं म्हटलं तू ज्या पण वेळेस बोलला त्या पण वेळेस तो परमेश्वराचं वचन बोलला की मी देवापासून आलेलो आहे आणि जे मी बोलत आहे ते माझ्या पित्याचं बोलत आहे, ते झालेलं. हालेलुया, हालेलुया. जे मूळ बायबल जे लिखाण करण्यात आलं ते दोन भाषेमध्ये आहे, इब्री आणि ग्रीक. नव्या कराराचं जे भाषांतर आहे ते ग्रीक मध्ये आहे आणि जुन्या कराराचं हिब्री मध्ये आहे किंवा हिब्रू मध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हिब्रू भाषांतर जे झालेलं आहे ते भाषांतर करत असताना तिचं फ्युचर टेन्स नाही. जर कोणी इंग्लिशचं टीचर असेल त्याला मी सांगतो की आय विल बी, तिथं नाही, तिथं डायरेक्ट हॅव. तिथं फ्युचर नाही, तिथं भविष्य सांगितलं नाही, तिथं म्हटलेलं प्रेझेंट, ऍट प्रेझेंट. ज्यावेळेस देव अब्राहमाला बोलतो त्यावेळेस असा म्हणत नाही, मराठीमध्ये विल आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की मी तुला राष्ट्रांचा अधिपती करीन, मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे करील. परंतु मूळ भाषांतर जे झालं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, भविष्य नाही, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे केली. तुम्ही आशीर्वाद झालेले आहात. तुमच्या जीवनाची गोष्ट पाहिजे ती मिळालेली. मला मिळेल, होईल हा शब्द आज येशूच्या नावात खट करा आणि वचनाप्रमाणे म्हणा की देवाने मला दिलं आहे. हालेलुया. वचन सक्रिय करत नाही, आपण सजीव आहे, सक्रिय आहे, पण आपण सक्रियता आणत नाही. कारण की देव स्वतः काम करत नाही, 100% देव काम करत नाही. 100% देवा तूच कर, मी पलंगावरती झोपून राहतो.
देवा झोपल्या झोपल्या मला चांगला जॉब दे, देवा मला पैसा दे, देवा मला लगेच पैसा आला कपटात लगेच खोलला, असं देव करत नाही. वचनावरती कृती करावी लागते, कार्य करावं लागतं, बोलावं लागतं, कृती करावी लागते. आणि ज्यावेळेस आम्ही कृती करतो, बोलतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून आता काय करायचंय? वचन बोलायचं. पण आतापासून आणि आजपासून मी वचन बोलायला सुरुवात केली आणि मी महान चमत्कार पाहिला. वचन बोलायला सुरुवात करा, जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा. आणि वचन जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की येशूच्या नावामध्ये तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. जर आम्ही योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन वाचलं तर काय लिहिलेलं आहे त्याच्यात वाचा. योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हटलेलं आहे तिथं? मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. इथं काय म्हटलेलं आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. म्हणजे येशूच्या नावामध्ये आम्ही कृत्य करणारे आहोत. आम्ही जर विश्वास ठेवत आहोत परमेश्वराच्या वचनावरती तर म्हटलेले त्याच्यापेक्षा मोठी कृत्य तुम्ही करणार आहात. म्हणजे स्पष्ट वचन सांगते या ठिकाणी, त्यापेक्षा मोठी तो करील. आणि तो काय म्हणतो? जे काही माझ्या नावाने मागाल ते मी तुमच्यासाठी करेल. मग आपण मागतच नाही, आपण कृती करतच नाही, आपण वचनावर विश्वास ठेवतच नाही. आपला विश्वास मी तुम्हाला सांगितलं संशयी विश्वास असतो. होईल की नाही, जमल की नाही, जमणार की नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला तसं सांगत नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की आम्ही विश्वासाने वचन बोललं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता, ज्यावेळेस त्रासात असता, ज्यावेळेस संकटात असता, त्यावेळेस सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात काय येतं? आजारात, त्रासात काय येतं डोक्यामध्ये? आता दिवस संपले, आता मी मरणार आहे. काही जण खूप निगेटिव्ह असतात. मला निगेटिव्ह लोक आवडत नाही. आता बाळक साहेब सगळं संपलेलं आहे, आता छातीत चमक आली आणि आता मी मरणार. तो उद्या मरायचं ते आजच मरतो. निगेटिव्ह फेथ आहे. तुम्हाला वचन माहिती आहे, तुम्हाला देवाचं ज्ञान आहे, तर वचन माहिती असताना वचन सांगतं की तुला परमेश्वराने शब्द दिलेले आहेत, वचन दिलेले आहे, ते वचन कबूल करायचं. वचन ज्यावेळेस आम्ही कबूल करतो त्यावेळेस काय म्हणायचं? पहिले पेत्र 2:24 मला सांगतं की त्याला बसलेल्या माराने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. मग मी आजारी पडलेला असताना निरोगी करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, माझ्या देवामध्ये आहे. पण पहिले पेत्र 2:24 मी कबूल करत आहे. येशूला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे. येशूला बसलेल्या माराने मी निरोगी झालेले आहे आणि त्याच्यासाठी मी प्रार्थना करते. त्याच्यासाठी मी पहिले पेत्र 2:24 कबूल करत आहे. येशूच्या नावात तुम्ही निरोगी झालेले आहात. हालेलुया. काय बोलले तुम्ही? काय बोलले? वचन बोलले का? तुम्ही असं म्हणता बाळक साहेबाच्या नावाने मी प्रार्थना करते, तुम्ही निरोगी झाले. पास्टर संजयच्या नावाने सैताना भीक, असं करता का? आम्ही माणसं आहोत, आम्ही येशू नाही, आम्ही देव नाही. आम्ही माणसं आहोत, देवाचा अभिषेक आमच्यावरती. तुम्ही माणसं आहात, आपण सगळे माणसं आहोत, आपण त्याचे सेवक आहोत, आपण त्याचे दास आहोत. आपल्यावरती देवाचा अभिषेक आहे आणि ज्याच्यावरती अभिषेक असतो त्याच्या मुखामध्ये परमेश्वराने त्याचं वचन दिलेलं. विदाऊट वचन कार्य होत नाही. वचनाशिवाय कार्य होत नाही, कारण की वचन सक्रिय आहे आणि ज्यावेळेस आपण ते वचन बोलतो त्यावेळेस कार्य होतं. म्हणून प्रभू येशू देखील म्हणतो की मी जी कृत्य केली 3.5 वर्ष केली, परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो वर्षानुवर्ष. हालेलुया. आणि येशूची सेवा कार्य 3.5 वर्षात होतं. पण आपल्यासाठी सेवा कार्य आयुष्य जास्त दिलेलं आहे. 70 वर्ष 80 वर्ष या ठिकाणी जाते. आपलं मिशन एकदम छोटं नाही, आपल्याला फार मोठं काम करायचं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी हे आहे की विश्वास ठेवणाऱ्यासाठी आणि वचन बोलणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. म्हणून आजपासून असं म्हणायचं नाही की माझ्यासाठी सर्व काही अशक्य आहे. आजपासून म्हणायचं मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. फिलिप्पियन्स पत्र 4 अध्याय
तेरा वचन. ज्यावेळेस डिप्रेस होतो, ज्यावेळेस निराश होतो, ज्यावेळेस संकट येतात, जॉब नाही, आता कसं होणार, ज्यावेळेस असं वाटायला लागतं, त्यावेळेस मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. काय बोललो मी? वचन. आणि ज्यावेळेस मी वचन बोलतो आणि ज्यावेळेस अभिषेक असतो त्यावेळेस त्या वचनामध्ये वजन असतं, कारण की ते माझं नाही, ते परमेश्वराचं आहे. आणि ते वचन सक्रिय आहे, ते येतं आणि ते कार्य करायला सुरुवात. हालेलुया. हे भाषण नाही ना. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पूर्वी, पण भाषण, मोटिवेशन आणि देवाचं वचन याच्यात फरक आहे. मोटिवेशन देऊन किंवा भाषण देऊन मी तुम्हाला उत्तेजित करू शकतो. मी एक नेता म्हणून तुम्हाला हे डेव्हलप करेल, ते डेव्हलप करेल, असं करेल, तसं करेल म्हणून तुम्ही टाळ्या वाजवू शकता, किंवा मी मार्केटिंग करून तुम्हाला पफ करू शकतो, तुम्हाला फुगू शकतो, आणि तुम्ही म्हणता येस येस बरोबर बरोबर. पण ते पफनेस किंवा ते फुगवणं किंवा ते बोलणं काही काळापुरतं आहे, पण परमेश्वराचं वचन तर सर्व काळ. म्हणून हे मोटिवेशन नाही, हे मोटिवेशन नाही, हे देवाचं वचन आहे. ते मोटिवेशन थोड्या काळासाठी आहे, हे या काळात पण आहे आणि या काळाच्या नंतर पण आहे. आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, परंतु परमेश्वराचं वचन नाहीच होणार नाही. हालेलुया, हालेलुया. वचन केलं पाहिजे आतमध्ये. आज बरेचसे विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये वचन नसल्यामुळे त्यांचं शब्दातून जे निघतं ते निगेटिव्ह निघतं, आणि जर निगेटिव्ह निघतं तर समजून घ्यायचं ते विश्वासणारे नाही. तुमच्या बाजूला नेक्स्ट ख्रिस्ती व्यक्ती असेल, त्याला ख्रिस्ती म्हणायचं नाही. मी पूर्वी सांगितलं, ख्रिस्ती तो जो अभिषिक्त असतो, ख्रिस्ती तो जो पॉझिटिव्ह बोलतो, ख्रिस्ती तो नाही रडका. होणारच नाही. काय माहिती आता जगतेत का मरतेत, आणि ते लगेच पडतील ना. तुमच्यावर अभिषेक आहे, अभिषेक आहे तुमच्यावर, अभिषेक आहे तुमच्यावर, पाठीमागे अभिषेक आहे तुमच्यावर. हालेलुया. अभिषेक आहे. वचन पॉझिटिव्ह असतं, वचन निगेटिव्ह नाही. देव पुढे निगेटिव्ह बोलला नाही. आणि जर देवाचे लोक जर निगेटिव्ह बोलतात तर चेक करा, खरंच तो अभिषिक्त आहे का. अभिषिक्त माणूस पॉझिटिव्ह बोलतो, जमत नाही, होत नाही, येत नाही, काय खरं नाही, असं आहे, तसं आहे, तसं आहे, हट येऊ नको चर्चला, पण मी तर हाकलून तुला इथे यायचं नाही. का बरं पळायचं? मला नाही आवडत असं. कोणावर विश्वास ठेवता? कोणावर विश्वास ठेवता? यांच्यावर ठेवता. विश्वास कोणावर आहे? देवावर विश्वास ठेवणारा कसं बोलतो? बाळासाहेब जमणार नाही हो, बाळासाहेब होत नाही हो, बाळासाहेब काय खरं नाही हो, बाळासाहेब आजारी हो, बाळासाहेब पोट दुखतो, बाळासाहेब वाकडं झालो, बाळासाहेब लाज झालो, बाळासाहेब. बाळासाहेब पण घरी जाऊन पाळकी जाऊन काय वाईटा घाला, काय लोक भेटले, एकही आनंद देत नाही. बाळकाला आनंद कधी होतो माहितीये का? ज्यावेळेस विश्वासणारे पॉझिटिव्ह बोलतात, इथं साक्ष देतात त्यावेळेस. आणि कशी साक्ष देतात? आनंदाने, की परमेश्वराने आम्ही वचन बोललो आणि त्या परमेश्वराने आपल्या जीवनात कार्य केलं. घरी ज्यावेळेस बाळासाहेब घरी जातात त्यावेळेस बायको पण सांगतात, खरंच मी जे शिकवलं ते लोक आत्मसात आले. तुम्ही नेहमी येताना तर सांगता त्यांना काय खरं नाही, काय जमलं नाही, काय होत नाही, काय असंच आहे, तसंच आहे, त्रासच आहे, संकटातच आहे, आजारातच आहे, असं झालं, तसं झालं, हे झालं. घरी जाऊन काय म्हणतील बायकोला? अरे आपण काय सेवा करतो, आपल्याला जेवढे लोक भेटले तेवढे निगेटिव्ह आहेत. त्यांना हे पण कळत नाही की परमेश्वर कार्य करणार आहे. आणि जर परमेश्वर कार्य करणार आहे त्यांनी एक शब्द तर बोला की प्रभू माझ्या जीवनात आज केलेलं आहे. करणार आहे नाही, करणार आहे नाही, होईल असं नाही. येशूने आज माझ्या जीवनात कार्य केले. आता नंतर नाही, आता येशूने कार्य केले. आता मी सांगतो, इथून बाहेर जात असताना कोणीच असं म्हणून जाऊ नका, हा आज वचन खूप चांगलं ऐकलं आणि परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करणार आहे आणि ते करील असं म्हणू नका. आता इथून जात असताना म्हणा, आज परमेश्वराने माझ्या जीवनात कार्य केलं. मी इथून जात असताना माझा चमत्कार घेऊन जात आहे. मी इथून जात असताना साक्ष देणार आहे पुढच्या रविवारी की प्रभूने माझ्या जीवनात चमत्कार केला, कार्य केलेलं आहे. परमेश्वराचं वचन सजीव आणि सक्रिय आहे. आता येशू कसा बोलला मी तुम्हाला सांगतो. मार्क सुवर्तमान याचा 11 अध्याय आणि 12 ते 14 वचन काय म्हटलेले त्या ठिकाणी? मार्क 11
12 ते 14 वाचा कोणीतरी फास्ट एकदम पटपट. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाण्याने दवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. वाचा वाचा. आणि कदाचित त्याच्यावर काही मिळाले या अपेक्षेने ते तिकडे गेले, परंतु तेथे गेल्यावर पानावरून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, यापुढे कधी तुझे फळ कधी येऊ न खाओ. त्याचे शिष्य एकच होते. आता बघा, इथं एक अंजिराचं झाड आहे आणि अंजिराचं झाड पाहिल्यानंतर येशूला सहजच वाटलं असेल की याच्यावर फळ असेल म्हणून, कारण की हिरवं होतं, पाण्याने डवरलेलं होतं. आणि येशूने ज्यावेळेस बघितलं त्या झाडाला, त्यावेळेस येशू तिथं गेला आणि गेल्यानंतर त्याने त्या अंजिराच्या झाडाकडे बघितलं. त्यावेळेस अंजिरावरती किंवा अंजिराच्या झाडावरती काहीच आलेलं नव्हतं. आणि मग येशू त्या अंजिराच्या झाडाला म्हणतो, यापुढे तुला फळ कधी नाही. मला त्यावेळेस असं वाईट वाटलं होतं जरा. देवाने येशूने श्राप कसा दिला, पूर्वी वाचन केलं मी त्यावेळेस. असं येशू का बरं बोलला? असं अंजिराचा हंगाम पण नव्हता. हंगामात फळ येणं साहजिक आहे, पण हंगाम नसताना फळ येणं, आपण पण होणार. आंब्याचा सीझन नाही, मी होतो मला आता त्या झाडावर करून आणा. तुम्ही काय म्हणतात? बाळांचा गेले कस काय? आंब्याचा हंगामच नाही नाव साहेब, तुम्ही कसं काय आंबे मागता? अंजिराचा हंगामच नव्हता आणि हंगाम नसताना येशू तिथं गेला. आणि येशू गेल्यानंतर त्यांनी बघितलं की त्या झाडावरती फळच नाही. आणि फळ नसल्या कारणाने येशू त्या झाडाला म्हणतो की यापुढे तुला फळ कधी नाही येऊ. आता त्यावेळेस मला प्रश्न पडला होता, असं का म्हटलं असेल येशू? पण येशू त्याच्याबरोबर त्याचे शिष्य राहायचे, 12 शिष्य, त्यांना शिकवण्यासाठी तो हे करत आहे. काय शिकवत आहे? विश्वास शिकवत आहे. वचनाचा विश्वास किंवा कसं विश्वासात वाढायचं ते शिकवत आहे. आपण बऱ्याचशा वेळेस वचन ऐकतो, पण ते वचन शिकत नाही आणि ते वचन आत्मसात करत नाही आणि ते वचन बोलत नाही. शिष्य पण तसेच होते. शिष्य येशू बरोबर राहायचे, परंतु त्यांना समजतच नव्हतं येशू कसा बोलत आहे, कारण की त्यांनी ते रिसीव्ह केलं नव्हतं, स्वीकारलं नव्हतं. आपण वचन ऐकतो वर्षानुवर्ष, पण ते वचन अंमलात आणत नाही, सक्रिय होत नाही. म्हणजे कसं, माझ्याजवळ गाडी आहे, तुम्ही मला आता बाळासाहेब तुम्ही गाडी बक्षीस दिली, गाडी एकदम छान आहे, एकदम मस्त आहे, चांगली, बाळासाहेब गाडी खूप चांगली, हा या गाडी चालवा, गाडी चालवा, पेट्रोल टाकायचं नाही विचार, गाडी चालवा. बाळासाहेब बसते स्टेडियम. अरे पेट्रोल टाका ना, पेट्रोल टाकल्यावरती पुढे चालेल ना. तर आपलं तसंच असतं, आपण सगळं काही करतो, परंतु वचनाला सक्रिय करत नाही, ते टाकतच नाही इंधन आतमध्ये, ते वचन स्वीकारतच नाही. आणि ते वचन स्वीकारून आपण स्टार्ट करत नाही गाडी. आपली गाडी बंदच असते, सगळं टाकलं, पेट्रोल टाकलं, सगळं टाकलं, जे होतं आता चालू कर ना, आपण चालूच करत नाही. आपण तर नाही, आता चालली पाहिजे, अशी कशी चालत गाडी? तिला स्टार्ट करणं गरजेचं आहे, मग चालवणं गरजेचं, बरोबर चालेल. वचन आमच्या जीवनात येतं, त्याच ते वचन आपण स्वीकारतो. वचन स्वीकारण्यापुरतं मर्यादित राहू नका. फक्त वचन ऐकलं, फार चांगलं होतं, आज मी आशीर्वादित झालो असं म्हणू नका. ते वचन बोलायला सुरुवात करा आणि असं म्हणायला सुरुवात करा, जे वचन मी ऐकलं त्या वचन आज मी सक्रिय करत आहे. आज ते इंधन माझ्या जीवनात सक्रिय करत आहे आणि मी प्रार्थना करत आहे की जे वचन मी ऐकलं ते वचन आजपासून मी बोलत आहे. बोला बोला, वचन बोला. आणि असं म्हणा, येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनात काय होणार. मग येशू ते स्वीकारतो, येशू ते स्वीकारतो. आणि येशू या ठिकाणी ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस काय बोलत आहे? वचन बोलत आहे. म्हणजे शिष्यांना शिकवत आहे की या झाडाला कधी फळ नाही हो. आणि ते ऐकत आहे. आणि ऐकत असताना मग नंतर दुसऱ्या दिवशी असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ते पुन्हा त्या वाटेने गेले, त्यावेळेस पुढं अध्याय जर आम्ही वाचला तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो म्हणाला, गुरुजी, आपण अंजिराच्या झाडाला शाप दिला, ते वाळून गेले आहे, पहा. आता शिकवण्याची वेळ आहे. आता येशूला शिकवण्याची वेळ आहे, कारण की त्याला हेच पाहिजे होतं की यांनी काहीतरी प्रश्न विचारावा. आणि मग ज्यावेळेस त्याने बघितलं की अंजिराचं झाड सुकून गेलेलं आहे, आता प्रश्न पडला त्यांना, येशू जे तुम्ही बोलले होते ते झालं, पण येशूला ते दाखवायचं नव्हतं, त्याला दुसरं काहीतरी शिकवायचं होतं. आणि ते काय शिकवायचं होतं ते पुढच्या वचनात आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. समजते का? आपण मेन देतो सोडून, चांगलं होतं, फार चांगलं होतं, काय प्रचार होता, काय, अरे स्वीकारलं का?
आणि त्याला कार्यात आणलं का? नाही. तुम्ही बघितला चमत्कार, येशूने अंजिराचं झाड वाळलं, ठीक आहे बाबा, ते मी केलं, मी माझ्या विश्वासाने त्याला बोललो, माझ्यावर जो अभिषेक आहे त्याने मी बोललो, पण आता मी तुम्हाला शिकवत आहे, देवावर विश्वास ठेवा. कारण की येशूला माहिती होतं की जर शिकले नाही तर त्यांना जमणार नाही, म्हणून येशू काय म्हणतो, आता मी तुम्हाला वचन शिकवत आहे, मी ते हे की आता त्या झाडाकडे बघू नका, तर मी तुम्हाला सांगतो जे काही मी केलेलं आहे त्याच्यानुसार जे वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि जे मी बोललेलं आहे आता तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तो म्हणतो देवावर विश्वास ठेवा. आणि तो काय म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, तर त्याच्या शब्दाप्रमाणे. कधी बोलले असं शब्द, कधी बोलले वचन? येशूच्या नावामध्ये आज मला वचन प्राप्त झालेलं आहे. आणि वचन म्हणतं की जर तू डोंगराला म्हणशील तर डोंगरही ढळून जाईल. मला वाटत नाही माझ्या जीवनातला डोंगर ढळेल, मला वाटत नाही आजाराचा डोंगर ढळेल, मला वाटत नाही समस्येचा डोंगर ढळेल. म्हणजे याचा अर्थ गाडी घेतलेली आहे, पेट्रोल टाकलेलं आहे, पण गाडी स्टार्टच केली, बोललीच नाही, मुखातून काढलंच नाही. वचन जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ते सक्रिय होत नाही. आणि ते सक्रिय आहे, वचन सक्रिय आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही विश्वासाने वचन बोलायला सुरुवात करतो, म्हणजे ऍक्टिव्हेट करतो आपण, आणि ज्यावेळेस ते ऍक्टिव्हेट होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही दिसतंय ते बघतो त्याच्यापेक्षा जे दिसत नाही अदृश्य जग ते फार मोठं आहे. आणि त्या अदृश्य जगामध्ये शब्दाचं सामर्थ्य फार मोठं आहे, कारण की देवाने जे काही निर्माण केलं ते शब्दाने निर्माण केलं. आपला विश्वास कशावर असतो? कशावर असतो? दिसण्यावर. बाळासाहेब दिसतात म्हणजे आहे, फॅन इथं दिसतो म्हणजे आहे, बल्ब इथं दिसतो म्हणजे आहे. इथं मी म्हटलं तुम्हाला देवाचा आत्मा देखील आहे, देव इथं आहे, दिसत नाही. कसं काय? देवावर विश्वास. मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठला त्यावेळेस 12 शिष्य, सगळे शिष्य तिथं बसलेले होते आणि तो त्यांच्या आतमध्ये आला. आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांना होतं तुम्हाला शांती असो. आणि ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस ते शिष्य हजर असताना तिथे एक शिष्य नव्हता, त्याचं नाव थोमा, आणि तो हजर नसतानाही त्या ठिकाणी शिष्य ज्यावेळेस येशू तिथून निघून गेला त्यावेळेस सगळे शिष्य थोमा आल्यानंतर थोमाला बोलू लागले आणि म्हणू लागले आम्ही येशूला बघितलं, येशूला बघितलं, येशू मरणातून उठला. थोमा काय म्हणतो? तुम्ही बघितलं, मी नाही बघितलं. तुमच्या जीवनात चमत्कार झाला, तुमची साक्ष ऐकली, माझ्या जीवनात नाही साक्ष. जेव्हा साक्षी होईल तेव्हा विश्वास ठेव. देव काय म्हणेल? चला पळा. म्हणजे पहिले देव आपला नोकर, पहिले काम कोणी करायचं? देवाने. असं कसं काय होईल? इतका महान परमेश्वर, इतका सामर्थ्यशाली परमेश्वर, आणि तो परमेश्वर ज्यावेळेस आमच्याकडे बघतो त्यावेळेस या आशेने बघतो की आम्ही त्याची हस्तकृती आहोत, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण काय म्हणतो? देवा तू पहिले चमत्कार कर आणि मग आम्ही विश्वास ठेवू. त्यांच्या जीवनात चमत्कार होत नाही, पहिल्याने विश्वास ठेवू. थोमा म्हणतो की मी बघितलं नाही येशूला आणि मी नाही विश्वास ठेवत, जोपर्यंत मी त्याच्या खुणांना किंवा जिथं त्याला लागलेल्या त्या कुशीमध्ये हात घालत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही. पण नंतर दुसरी वेळ ज्यावेळेस येशू तिथे आला, मरणातून उठल्यानंतर सांगतो पुनरुत्थानानंतर येशू तिथे आला त्यावेळेस थोमा देखील तिथे हजर होता. आणि पवित्र शास्त्र सांगतं की येशूकडे बघून थोमा आला जवळ, त्याला येशू म्हणतो माझ्या जखमांना स्पर्श कर, माझ्या हाताला स्पर्श कर, माझ्या कुशीला स्पर्श कर. आणि त्यावेळेस त्याने त्याच्या हाताला स्पर्श केला, कुशीला स्पर्श केला, आणि मग पाहिल्यानंतर म्हणतो माझा प्रभू माझा देव. कधी 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 म्हणतो? असा विश्वास आहे का तुमचा? काही जणांचा आहे इथं. पहिले तू चमत्कार कर आणि मग आम्ही पाहू. मग पाहिलं, मग जखमांना हात लावला, मग कुशीत हात लावला, आणि मग हे प्रभू माझा प्रभू. प्रभूला त्याच्याबद्दल काय वाटलं? प्रभू काय म्हणतो माहितीये का? अरे थोमा तू मला बघितलंस म्हणून तू विश्वास ठेवला, परंतु तो त्याने मला बघितलं नाही आणि विश्वास ठेवला ते तुझ्यापेक्षा धन्य आहे. आम्ही त्याला बघितलं नाही, येशूला आम्ही बघितलं नाही, पण आम्ही विश्वास ठेवतो माझा येशू जिवंत आहे. बघितलं नाही,
पण आत्म्यामध्ये जाणीव होती की माझा प्रभू इथं आहे, माझा देव इथं आहे आणि तो मला स्पष्ट करत आहे, त्याचं सामर्थ्य मला स्पष्ट करत आहे. रापान सिंदपानी राबा माखा दिशा शरणा. अनेकांना प्रभूचा आत्मा स्पर्श करत आहे, अनेकांना येशू स्पर्श करत आहे. येशू या ठिकाणी हजर आहे. ज्याने बघितलं त्यापेक्षा ज्याने बघितलं नाही ते धन्य आहे. येशूच्या नावामध्ये राबा माखा दिशा शरणा. हालेलुया 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 हालेलुया. शरणा राबा. जे ऑनलाईन बघत आहे त्यांच्यासाठी पण प्रभू म्हणतो की जर तुम्ही येशूला बघितलं नाही तर विश्वास ठेवता तुम्ही धन्य आहात, कारण की परमेश्वर तुमच्या जवळ तिथं बसलेला आहे आणि आज परमेश्वर तुमची परिस्थिती बदलत आहे. हालेलुया. एक परमेश्वराचं जे बायबल आहे, हे बायबल देव हे शरीराने समजत नाही. मी सगळ्यांना तेच सांगतो, कारण की हे मला पण समजलं नव्हतं जोपर्यंत मी 40 दिवस उपासाने प्रार्थना केलेल्या नव्हतं. पण आता जे मला समजलं ना ते फार वेगळं आहे. याच्या पहिले मला समजत नव्हतं, पण आता मला जे समजतंय ते फार वेगळं आहे. कारण की आता मला समजलं की माझा परमेश्वर आत्मा आहे आणि तो परमेश्वर ज्यावेळेस भेट घेतो त्यावेळेस तो असा विजिबल येत नाही, तो आत्म्यामध्ये स्पर्श करतो. आणि तो असेच विश्वासणारे शोधत आहे की जे विश्वासणारे विश्वास ठेवतात की माझ्या प्रभूचं सानिध्य आहे. म्हणून येशू त्याला आता इथं दिसत नाही देव. देव कुठे देव कुठे देव कुठे? हे देव तर नाही, हे देव नाही. असं कसं करतात? देव दिसत नाही, देव नाही. हे चित्र आहे, हे वचन आहे, तिथं देव नाही. देव किंवा त्याचं सानिध्य, देव जो दर्शन देतो तो आत्म्यामध्ये दर्शन देतो. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला येशू काय म्हणतो, तुम्हाला बघितलं म्हणून विश्वास ठेवला, पण ज्याने मला बघितलं नाही ते तुझ्यापेक्षा धन्य आहे, कारण की त्यांनी न बघता विश्वास ठेवला. मग ज्यावेळेस तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये असता, कोणत्या अडचणीत असता, कोणत्या परिस्थितीत असता, त्यावेळेस तुम्ही म्हणायला पाहिजे की इथं मला काही दिसत नाही, मला अडचण दिसते, मला परेशानी दिसते, मला सगळे त्रास दिसतात, पण या त्रासामध्ये देखील मी म्हणत आहे माझा प्रभू इथं उभा. तो विश्वास नाही तर मग काय विश्वास कामाचा नका करू. मी तर सरळ म्हणून उगाच नाही करायचं शरीरासाठी. पोट भरलं, चालतंय शरीर, चालतंय घर म्हणून मी देव देव करतो. ते देव देव करणार ते ओरिजिनल नाही. आपण तसे पण 70-80 वर्ष जगणार आहे, त्याच्यानंतर मरणारच आहे. एक देवाचे दास आहेत, फार मोठे दास आहेत. त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, त्यांचं पास्टर आमोस सिंग. ते म्हणतात तुम्ही घी खा किंवा रोटी खा, तूप खा. हिंदीमध्ये त्यांचं ते वचन होतं, त्याच्यात ते म्हणतात तुम घी खाओ, तूप खाओ, रोटी खाओ, कुछ भी खाओ, लेकिन 70 या 80 साल तुम जिओगे. बरोबर आहे ना? काही म्हणतील नाही आम्ही हे खाल्ल्याने जगू, ते खाल्ल्याने जगू. किती जगणार? 200 वर्ष जगल काही तुम्ही? बाळासाहेब मी तर ना, मी तूप रोटी खातो, मी 200 वर्ष जगणार, मी काही इथून हलणार नाही, जगू शकत. 70-80 वर्षानंतर मृत्यू आहेच. मग तूप खा, रोटी खा, बदाम खा, काजू खा, काही खा किंवा भाकर खा, पण मृत्यू अटळ आहे आणि तो 70-80 वर्षानंतर आहे. ते सांगतात की मग त्यावेळेस जे तुम्ही घी, रोटी, तूप खाल्लेलं आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही खूप खाल्लं आणि खाल्ल्यानंतर आता जमिनीचे किडे पण म्हणते आइये आइये अभी हमें भी थोडा मजा. संपणार आहे, काहीच राहणार नाही. काही आलं नाही, काय आणलं नाही आणि काही घेऊन जाणार ना. कोट आणला ना, गाडी आणली ना, घर आणलं ना, काही आणलं. मी माझ्या आईच्या उदरातून लग्न आलो आणि जिथून लग्न आलो तिथं परत वापस जायचं आहे. माती पूर्वरस मातीच मिळते आणि देवाने दिलेला आत्मपूर्ण देवाकडे जे काही उपभोगायचं आहे, जे काही दिलेलं आहे देवाने, ते फक्त आणि फक्त पृथ्वीवर उपभोगण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून इतका पण जीव त्याच्यात अडकू देऊ. काय जणांचा इतका जीव एकदम हार्टबीट वाढतात, पैसे कमी झाले. मी इतकी सेव्हिंग मेहनतीने केली आणि त्याच्यातले 5,000 खर्च झाले. काही जण नाही चिकट असतात. असं आहे का कोणीतरी क्रिसमस साठी एखादी सिस्टर किंवा एखादा भाऊ म्हणेल क्रिसमस साठी मला असं वाटतं बाळासाहेब मी 5,000 रुपये तुम्हाला द्या. सकाळी पण मी सांगितलं 5,000 रुपये
द्यावे असं त्या बहिणीला किंवा भावाला वाटतं क्रिसमससाठी माझ्याकडून. आणि मग तो काय करतो, तो नेक्स्ट म्हणजे बहिणीला किंवा भावाला सांगतो जी त्याच्या शेजारी आहेत त्यांना, की मला असं वाटतं देव प्रेरणा देतं की मी इतके इतके पैसे मी देवाच्या राज्यात पेरावे. तो शेजारचा असं म्हणतो का, अरे वा काय हरकत नाही, 5,000 द्या, मी पण 5 टाकतो, 10 देऊ आपण, असं म्हणतो का? ते काय म्हणतो माहितीये का, कशाला द्यायचे एवढे, काय कमी त्यांना, असं करा, 5 देऊ नका, 1च द्या, 4 तुम्हाला कपडे बिपडे घ्यायला. म्हणजे जो देत होता किंवा जी बहीण देत होती तिची पण ब्लेसिंग काय केली दुसऱ्याने, आपण तर देत नाही पण दुसऱ्या देणाऱ्याला पण अडवतो. हे करायचं नाही. देण्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहे. ज्यावेळेस आपण देतो वचनानुसार, ते शारीरिक कनेक्शन नाही देण्याचं, ते आत्मिक आहे. अभिषिक्ताच्या हातात ज्यावेळेस पैसा जातो त्यावेळेस ते अभिषिक्त होतो आणि आमच्या इथल्या पृथ्वीवर जे राहतो त्या गोष्टीला प्रॉस्पेरिटी, भरभराट प्राप्त होते. म्हणून असं डिस्टर्ब करायचं नाही. असं म्हणायचं देत आहे घेऊ द्या, कारण की त्यांना ते 100 पटीने वापस येणार. ते देवासाठी आहे ना, तेच तर वचन आहे. वचन आम्हाला ते सांगतं की पृथ्वीवरचं जे आहे ते पृथ्वीवरच आहे. हे सगळं उपभोगतो काय आम्ही देवाला देतो, म्हणजे देवाला देत नाही ना, देवा हे आम्ही तुला दिलेलं आहे, हे घे, आमच्या हातून पाळायचं दानार्पण घेतात आणि जातात देवाकडे, देवा रात्री हे सगळं मोजलंय मी, आता तू घे, असं करतात का? ते देवाच्या कार्यासाठी उपयोगात येतं. जे पृथ्वीवर कार्य चालू त्याच्यासाठी ते उपयोगात येतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही देवाच्या कार्यासाठी दिलं म्हणजे देवासाठी दिलं, कारण की त्याने देवाची सुवार्ता लोकांपर्यंत जाणार आहे. मग हे पृथ्वीसाठी या गोष्टी उपभोगायच्या किंवा पृथ्वीसाठी ज्या गोष्टी आहेत त्या पृथ्वीसाठी आहेत. म्हणून हे आशीर्वाद जे आहेत ते परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत. म्हणून जे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात ते वचनाशिवाय प्राप्त होत नाही. मग ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस पण वचन आहे की तू ज्यावेळेस देतोस त्यावेळेस देत असताना परमेश्वर तुझे समृद्धी करणार आहे. आकाश कपाटे उघडून तुला पुरणार, तुला मावणार नाही इतका आशीर्वाद वर्षितो की नाही त्याची प्रचिती पहा असं म्हणते. ते पण वचन आहे, ते कबूल करायचं. माझ्या देण्याने मला आशीर्वाद प्राप्त होणार आहे कारण मी वचन कबूल केलेले. आपली कमजोरी हेच आहे की आपण वचन कबूल करत नाही. सकाळी उठल्या वचन लावत नाही, वचन ऐकत नाही किंवा आम्ही वचनानुसार जगत नाही, आम्ही वचन बोलत नाही. आणि वचन न बोलल्यामुळे काय होतं, कार्य होत नाही. म्हणून वचन जे आहे ते जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत परमेश्वराचं कार्य आमच्या जीवनात होत नाही. आता सकाळी मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता त्यावेळेस काय होतं? सकाळीच वचन ऐकलं, सकाळीच तुम्ही वचन ऐकलं किंवा वचन वाचलं तुम्ही, विश्वास ठेवण्याला सर्व काही शक्य आहे. दिवसभर काय होतं? चांगलं पण वाटतं. मनामध्ये काय राहतं? वचनच राहतं ना, ते वचनच राहतं. आणि दिवसभर आपण ते वचन बोलतो. पण समजा आता वचन न ऐकता एखाद्या गल्लीतून तुम्ही चालले किंवा एखाद्या दुकानासमोर चालले आणि तिथं पिक्चर करणार, कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की, एक लड़की है जिसे देख मेरा दिल धड़का. मी पण कॉलेजमध्ये होतो तेव्हा, मेरी जान तड़पती है, काय डोक्यात राहील? जिसे देख मेरा दिल धड़का, जन्नत की ओर काम करते कोई जन्नत. काय ऐकलं सकाळी? गाणं ऐकलं नाही, गाणं ऐकलं ना, वचन नाही म्हणत मी. वचन ऐकलं किंवा वचन वाचलं तर काय डोक्यात राहील? वचन राहील. विश्वासणाऱ्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहे. विश्वासणाऱ्या काम करताना पण गाणं ऐकल्यावर काय राहील डोक्यात? कोई जन्नत की होतं तसं होतं ना तसं. आपण माणसं आहोत, खोटं कशाला बोलायचं? जे खरं आहे ते खरं आहे, खोटं नाही बोलत आपण. जे ऐकलं सकाळीच तेच डोक्यात राहतं, तेच अंतःकरणात घुसतं आणि मग एकसारखं तेच डोक्यामध्ये आपण म्हणतो मला हे नाही आठवायचं, पण ते आठवतं, ते जातं. तो निगेटिव्ह अभिषेक आहे. सैतान पण अभिषिक्त होता, त्याला पण सगळं ज्ञान आहे, तो टाकतो आपल्या डोक्यात. तेच गाणं. ते गाण्यामुळे काय होतं की आपल्याला जे वचन आहे किंवा जे वचन बोलायचं ते वचन डोक्यात राहत नाही, भलतंच डोक्यात येतं. आणि ते आल्यानंतर काय होतं, ते जगामध्ये आपल्याला खेचतं. जेवढे गाणे लिखाण झालेले जगातले, ते गाणे कोणासाठी लिहिलेले आहे? सैतानासाठी लिहिलेले.
नीट विचार करा कोणासाठी लिहिलेले गाणे. प्रत्येक गाणं बघा एका प्रियसीसाठी किंवा एका प्रियकरासाठी, एका माणसासाठी एका बाईसाठी. प्रत्येक गाणं बघा म्हणजे एक तर तारीख बाईची असते त्या गाण्यात किंवा एक तर तारीख माणसाची असते, पण सगळे गाणे शरीरासंबंधी असतात. म्हणजे त्या गाण्यातून फक्त तारीख जी असते किंवा त्याची प्रशंसा असते ती एखाद्या प्रियसीची असते किंवा प्रियकराची असते, कारण की ते जगिक लिखाण आहे, ते प्रेरित आहे फक्त त्या बाईला समर्पित, त्या मुलीला समर्पित किंवा त्या मुलाला समर्पित. आणि मग ते गाणे आपण गाताना आपल्याला फार बरं वाटतं, फार ते मनोरंजन आहे, ते अभिषेक नाही. पण तिथं डुलायला लागतो आपण, डुलता की नाही? डीजे लागल्यावर असं कोणी आहे का एकदम शांत? डीजे सुरू आहे, डीजे वरती एकदम तुम्ही स्तब्ध. पोरात झालंय खरदड, अंगात भरलंय असं एकदम मनातल्या मनात तरी नाचतं माणूस. काय आवाज आहे मनातल्या मनात मी धार्मिक आहे, मी नाचणार, मी आध्यात्मिक आहे. पण ते तो एक प्रकारचा अभिषेक आहे, तो पण निगेटिव्ह अभिषेक आहे, त्याला पॉझिटिव्ह नका घेऊ. ते आपल्याला मजबूर करतो थोडं तरी असं डुलायला मनातल्या मनात. मग ते जगित आहे, मग ते ज्यावेळेस डोक्यात जातं त्यावेळेस आपल्या आपोआप आपल्या अंतकरणात, आपल्या मनात, आपल्या शरीरात तेच गुंततं. आणि मग आपण थोड्या वेळ पुरतं आपलं मन डायव्हर्ट होतं तिकडं आणि तिकडं आपलं लक्ष जातं आणि वचन लगेच तो सैतान हिरावून घेतो, वचन तो विश्वास हिरावून घेतो आणि मनोरंजन टाकतो. मग आपल्या तेच डोक्यात राहतं. पण परमेश्वराचं वचन जो बोलतो आणि तो सकाळीच ऐकतो, मग त्याच्या डोक्यात काय राहतं? परमेश्वराचं वचन राहतं. मग ज्यावेळेस तो चालतो, बोलतो, क्रिया करतो, त्यावेळेस तो म्हणतो की परमेश्वराचं वचन सक्रिय आणि सजीव आहे आणि मी आज परमेश्वराचं वचन बोलत आहे. येशूच्या नावामध्ये हा जो डोंगर आहे तो ढळलेला आहे. आपल्याला अडकत नाही आपण त्याच्यामध्ये. हे स्पिरिच्युअल आहे, हे आत्मिक आहे. आत्मीयता निर्माण होण्यासाठी फार वेळ लागतो, एका दिवसात होत नाही. ते एकच वचन ऐकलं आणि आता मी फार आत्मिक झालो, माझं 2003 साली तारण झालं, आता मला अभिषेकाची गरज नाही, आता मी फार आत्मिक आहे, असं होत नाही. किती आत्मिक असो, किती पाळक असो, किती बिशप असो, किती मोठा व्यक्ती असो, त्याला रोज परमेश्वराचं वचन ऐकणं गरजेचंच आहे. रोज आणि रोज अभिषेकात वाढणं गरजेचंच आहे. रोज आणि रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. हे पेट्रोल भरल्यासारखं आहे. आता बाळासाहेबाला गाडी घेतली तुम्ही, आजच पेट्रोल भरताल का फक्त? आता एकदाच पेट्रोल भरलं बाळासाहेब, आता 25 वर्ष काय पेट्रोल भरायचं नाही असं म्हणतात. परत उद्या भरताल, परवा भरताल, जेव्हा गरज लागेल तेव्हा भरताल. मग परमेश्वराचं वचन एकदाच ऐकलं, एकदाच बोललो, एकदाच अभिषेक कबूल केला, झालं, संपलं का? तसं नाही हो. ते वचन रोज बोलावं लागतं, कारण की ते सक्रिय करण्यासाठी, ते कार्यात आणण्यासाठी आम्हाला ते बोलणं गरजेचं आहे. म्हणून येशू देखील त्यांना काय सांगतो, ज्यावेळेस त्या अंजिराच्या झाडाजवळ आला त्यावेळेस तो सरळ बोलतो की तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि जे काही तुम्ही बोलता ते मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. म्हणजे जे काही तुम्ही विश्वासाने, शंका न धरता बोलता त्यावेळेस ते तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून आम्हाला परमेश्वराचं वचन बोलणं गरजेचं आहे. विश्वास आणि भावना वेगळ्या आहेत. विश्वास आणि भावना वेगळ्या. भावनिक होऊन जर तुम्ही काही मागत असाल तर ते मिळणार नाही. काही लोक भावनिक असतात, भावनिक, विश्वासू नसतात. त्रास आला, देवा आता तू असं कर, देवा असं रडायचं, ती भावना आहे, ती विश्वास नाही. काही लोक मूड मध्ये बोलतात, मूड आज मूड फार चांगला आहे, आज घरी भांडण झालं नाही, नवऱ्याने काहीच बोललं नाही किंवा बायकोने काहीच बोलली नाही, म्हणून आज मी फार आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. घरी भांडणं झाले तर नवरा जर असं म्हटलं तुम्हाला काय देव लय प्रार्थना करणारी झाली का, जास्त शारी झाली का, मला माहित तू कशी आहे, हा बायबल तिकडं आणि हे इकडं, आता या तुम्हाला पाहतो. ती भावना आहे. तुम्ही विश्वासी नाही, तुम्ही भावनिक आहात. विश्वास तर असा नसतो. विश्वास तर पवित्र शास्त्र सोडून देत नाही. तुमच्या मूड नुसार तुमचा विश्वास बदलत नाही. काही लोकांचा मूड नुसार विश्वास बदलतो. माझा मूड चांगला तर मी देवाची स्तुती करतो, माझा मूड जर खराब केला कोणी तर मी लगेच भांडायला तयार राहतो. म्हणजे याचा अर्थ वचन आलंच नाही आतमध्ये, आली फक्त भावना, भावनिक.
भावनिक विश्वास नसतो. विश्वास विश्वास असतो. विश्वास मूडनुसार बदलत नाही. विश्वास परिस्थितीनुसार बदलत नाही. विश्वास कार्य करतो. म्हणून परमेश्वराचं वचन कार्य करण्यास प्रबळ आहे. ज्यावेळेस धार्मिक प्रार्थना करतो त्यावेळेस वचन बोलतो आणि धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते, कारण की ती प्रार्थना जी असते वचनातून. परिस्थितीनुसार काही लोक बदलतात. परिस्थितीनुसार मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याजवळ काहीच नाही आणि ते काहीच नसताना ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह बोलतात तो तुमचा विश्वास. पॉझिटिव्ह. मी सध्या उत्पत्तीचा अभ्यास करत आहे आणि उत्पत्तीचा अभ्यास करत असताना मी काल रात्री वाचलं की याकोब ज्यावेळेस एसावाला भेटतो त्यावेळेस तो एसावाला म्हणतो, ज्यावेळेस मी तुझ्यापासून निघून गेलो त्यावेळेस माझ्याजवळ काठीशिवाय काहीच नव्हतं. एक काठी होती माझ्याजवळ, पण मी तिकडून ज्यावेळेस इकडे वापस आलो लाबानाकडून त्यावेळेस माझ्याजवळ एवढी मोठी धन संपत्ती आहे, एवढे शर्टे मेंढरं आहेत आणि एवढा माझा परिवार आहे आणि हे सगळं जे आहे हे मला परमेश्वरापासून प्राप्त झालं आहे. काय होतं त्याच्याजवळ? एक काठी घेऊन गेला. इथं तुम्ही पण असताल काही साक्षीदार की ज्यावेळेस तुम्ही या शहरात आले, ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये आले त्यावेळेस तुमच्याजवळ काहीच नव्हतं. तुमच्याजवळ काही म्हणजे काहीच नव्हतं. एक बॅग एक पेटी घेऊन तुम्ही आले होते, पण आज परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आज या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करत आहे. आज ज्याला वाटतं माझा खिसा रिकामा आहे आणि आज म्हणत आहे हे श्रीमंत आहे, मी श्रीमंत नाही, माझा खिसा रिकामा आहे, माझ्याजवळ काहीच नाही, मी कंगाल आहे, ते बघा ना ते किती चांगले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, कंगाल तुम्ही नाही, तुमचं मनामध्ये अंतःकरणामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत ते तुम्हाला कंगाल बनवत आहे. तुम्ही कंगाल नाही तर येशूच्या नावात आशीर्वादित आहात. हालेलुया. परिस्थितीनुसार बदलणारा विश्वास नसतो. माझ्याजवळ काही नसलं ना, 10 रुपये जरी असले तर मी म्हणतो येशूच्या नावात 10,000. हे ना काहीच नाही ना, 10 रुपये हो. यायला पैसे नव्हते. यायला पैसे नव्हते. यस, धन्यवाद देवाला, धन्यवाद असो. आज माझ्याजवळ यायला पैसे नव्हते, पण आज मी विश्वास ठेवत आहे. आज एका बहिणीनं साक्ष दिली की मला येताना ते पैसे ठेवून देतात, ते पैसे नव्हते, पण मी आज सांगतो सिस्टर, असा विश्वास ठेवा. आज तुमच्याजवळ येताना पैसे नव्हते, यायला पैसे नव्हते, पण एक दिवस असा येणार आहे तुम्हाला ज्यांना यायला पैसे नाही त्यांना तुम्ही पैसे देता. असं म्हणून जा येशूच्या नावात. आज माझ्याजवळ काय नाही, मला यायला पैसे नाही, पण एक दिवस असा येईल मी 100 लोक घेऊन येईल, 100 लोकांचं भाडं घेऊन. माझा विश्वास तो. आपण काय होतं परिस्थितीनुसार नाही ना, आम्ही कंगाल, ते श्रीमंत आहे, मी गरीब आहे. अरे कोणी सांगितलं तुम्ही गरीब आहात? कोणी सांगितलं तुम्ही दरिद्री आहात? कोणी सांगितलं तुम्ही साधारण आहात? देवाचं लेकरू साधारण असतं का? गरीब असतं का? आज बिस्किट देखील खातो तर कुठे बिस्किट खातो आपण? पार्लेची तरी खातो आहे. पहिले पार्लेची खाल्ल्यावर असं असं बोट टाकून लहानपण मला आठवतं त्यावेळेस पार्लेची बिस्किट होतं. पार्लेची खाल्ले की चिखल होतो. गरीबातला गरीब कुठे बिस्किट खातो आणि तो ज्यावेळेस देवाच्या साडीत येतो त्यावेळेस म्हणतो मी गरीब आहे. अरे कोण सांगितलं तुम्ही गरीब आहे? तुमच्यावर अभिषेक आहे. इथं कोणी गरीब नाही. येशूच्या नावामध्ये तुम्ही समृद्ध आहात. कृपा आहे, सानिध्य आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. वचन याचा अर्थ आज गेलंच नाही म्हणून आपण स्वतःला कंगाल समजतो. आजपासून म्हणायचं नाही मी गरीब आहे. आजपासून कोणीच म्हणायचं नाही माझं काहीच नाही, 10 रुपये आहे, काय हरकत नाही. 10 रुपये जरी नसले तरी म्हणायचं नाही. पॉझिटिव्ह विश्वास डिक्लेअर करायचा आणि म्हणायचं मला वचन माहिती आहे, माझा परमेश्वर मला सहाय्य करणार आहे. आजपासून मी कबूल करत आहे की परमेश्वराची समृद्धी माझ्याजवळ आहे. याकोबाचं वचन मी ऐकलेलं आहे. याकोब ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्याच्याजवळ एक काठी होती आणि माझ्याजवळ काठी पण नाही, पण ज्यावेळेस मी काही वर्षाने उभा राहील त्यावेळेस मी सगळ्यात समृद्ध आहे. इथं काही जण बसलेले आहेत पाठीमागं. तुम्हाला वाटतं तुमच्याजवळ काहीच नाही, पण आज मी अभिषेकाखाली बोलत आहे. असं काही तुमच्याजवळ येणार आहे. पाठीमागं तिथं बसलेले तिथे तुम्ही लोकांना देताल आणि लोक तुमच्यावर आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. असा विश्वास पाहिजे. काय पुसका फटाका एकदम आयटम म्हणून पाहिजे आपण येशू.
इथं सगळे ऍटम बॉम्ब बसलेले असतील. महान कार्य करणारा तुम्ही प्रभू येशू साहेब. तुमच्या साक्षीवरून मी बघितलं की परमेश्वर जर आज तुमच्या जीवनात अशी साक्ष करतो, पास्टर जीवनात आज अशी साक्ष करतो, तर येणाऱ्या दिवसामध्ये फार साक्षाचा इतिहास तुम्ही रचणार. हालेलुया. हे प्रभूचं वचन आहे आणि हा विश्वास आहे, कारण की विश्वास आणि वचन सोबत येतं. म्हणा, विश्वास आणि वचन सोबत येतं. वचनाशिवाय विश्वास नाही, विश्वासाशिवाय वचन. जर कोणी फक्त विश्वासच बोलत असेल तर ते चूक आहे. कोणी जर नुसतंच प्रॉस्पेरिटी बोलत असेल तर ते चूक आहे. प्रॉस्पेरिटी सैतानापासून पण येते. आपणच श्रीमंत नाही, जगातले लोक खूप श्रीमंत आहेत. पवित्र शास्त्र सांगतं की श्रीमंती किंवा धन जे देतो तो परमेश्वर देतो. त्या धनाबरोबर दुःख येत नाही, त्या धनाबरोबर दुःख नसतं. पण चेक करायचं आपल्याला ही प्रॉस्पेरिटी कोणापासून आहे. म्हणून फक्त विश्वास जर बोलतो तर ते पण चूक आहे, कारण की विश्वास आणि वचन सोबत येतं. आणि ज्याच्या जीवनात विश्वास आणि वचन दोन्ही सोबत येतं तो व्यक्ती अधिक समृद्ध आणि आशीर्वादित असतो. शारीरिक तर असतोच, शारीरिक तर तुम्ही आशीर्वादित होणारच, पण आत्मिक पण आशीर्वादित. हे दोन्ही सोबत आलं पाहिजे. चेक करायचं. प्रत्येक, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक प्रगटीकरण, लास्ट रेव्हिलेशन इज द बायबल. म्हणजे बायबल हे लास्ट प्रगटीकरण आहे. प्रत्येक प्रॉफिसी, प्रत्येक वचन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते वचन मी वचनाशी चेक करणं गरजेचं आहे की खरंच ते वचन या वचनाशी ताळमेळ ठेवतं का. जर ते वचनाबरोबर येत नसेल तर ते चूक आहे, वचनाबरोबर येत नसेल तर ते सत्य आहे, कारण की विश्वास आणि वचन सोबत येतं, त्याच्याशिवाय नाही येत. म्हणून ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता त्यावेळेस ते वचन आणि विश्वास सोबत येतो. म्हणून विश्वास ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो भावनिक नसतो. विश्वास जो येतो त्यावेळेस तो कार्य करणारा असतो, कारण की आपण त्याच्यामध्ये नवे होत असतो, विश्वासामध्ये नवीन होतो. रोमकरास पत्र याचं 12 अध्याय 2 वचन काढा बरं. जगाबरोबर आपण समरूप होत नाही, परंतु त्याच्या विश्वासामध्ये आपण वाढतो आणि त्याने काय होतं, आमचं मनाचं नवीकरण होतं. मन नवीन झालंच नाही आमचं. वाचा. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे, परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजे मनाचं नवीकरण करा. जगाबरोबर समरूप होऊ नका. फक्त विश्वासच येत आहे, फक्त काहीतरी मोटिवेशनच येत आहे तर ते रॉंग आहे. कारण की मोटिवेशन येत असताना मनाचं नवीनीकरण झालं नाही, आत्म्याचं तारण झालं नाही, आम्ही प्रभूमध्ये वाढलो नाही आणि फक्त प्रॉस्पेरिटी म्हणून बघतो, फक्त आशीर्वाद म्हणून बघतो, तर ते पण रॉंग आहे. मग आशीर्वाद जे येतात ते वचनाबरोबर येतात. वचनाचा मनुष्य आशीर्वादित असतो. स्थिर मनाच्या माणसाला आशीर्वादाची रेलचेल असते. स्थिर म्हणजे वचनामध्ये स्थिर, आणि मग जो वचनात स्थिर असतो त्याला आशीर्वादाची रेलचेल असते. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आपल्या मनाचं नवीनीकरण होणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. एक साक्षी मी तुम्हाला सांगतो की एक सिस्टर आहे आमच्या चर्चमध्ये, आणि त्या सिस्टर प्रार्थना करत होत्या आणि परमेश्वराने त्यांना घर द्यावं म्हणून, आणि त्यांना एक वचन प्राप्त झालं. आणि त्या वचनात असं लिहिलेलं होतं की तू नवनवे घरे बांधशील आणि त्यात राहशील. मला दाखवलं, फार आनंदाने. त्या किरायाच्या घरात राहत होत्या आणि मग मला दाखवलं, पास्टर मला हे वचन प्राप्त झालं. म्हणजे वचन प्राप्त झालं, काय करायचं मग या वचनाचं? नाही, मला प्राप्त झालं. प्राप्त झालं म्हणजे काय झालं? मी म्हटलं वचन प्राप्त झालं म्हणजे असा विश्वास ठेवा की ते वचन तुमच्या जीवनात सक्रिय झालं. आजपासून ते वचन बोला की परमेश्वराने मला नवं घर दिलेलं आहे, परमेश्वराने मला नवं घर दिलेलं आहे. कारण वचन तुम्हाला जर प्राप्त झालं तर ते वचन सक्रिय करा आता आणि बोला ते वचन की परमेश्वर जर अभिवचन देत आहे तर नवनव्या घर मी बांधील आणि त्यात राहील, मी नवे घरे बांधील आणि त्याच्यात राहील. आणि 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर अकस्मात रीतीने परमेश्वराने त्यांचा चांगला मोठा पुरवठा केला आणि मग त्यांनी मला त्या घराच्या इनॉग्रेशनला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं जे वचन आहे ते वचन त्यांनी भिंतीवर लावलं आणि त्या म्हणल्या, पास्टर जे वचन तुम्ही सांगितलं तर ते वचन बघा भिंतीवर मी लावलंय, नवनवे घरे बांधशील आणि त्यात तू राहशील. आज परमेश्वराने मला किरायाच्या घरातून नव्या घरात आणलं. वचन सक्रिय झालं, वचन सक्रिय झालं, वचन कार्यात आलं. तुम्ही वचन फक्त ऐकता आणि तसेच घरी जाता, फक्त इथं प्रेज लॉर्ड करता, ते वचन बोलत नाही, ते वचन वाचत नाही, ते वचन मनन करत नाही, तर ते वचन कार्यशील होत नाही. वचन कार्यशील होण्यासाठी तुम्हाला त्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे देव करेल म्हणजे करेल.
हालेलुया. आता इथून जाताना काही जण निगेटिव्ह जाऊ नका. निगेटिव्ह कसं काय आज ऐकलंय वचन पण मला वाटत नाही कार्य होईल की नाही. मला वाटत नाही. माझं जीवन एवढं साधं आहे, मी एवढं सिंपल आहे. मी आता सांगितलं तुम्हाला. काही जण म्हणतात पैसेच नाही, काही जण म्हणतात घर साधं आहे, किरायच्या घरात आम्ही राहतो. काही जण तर म्हणतील छोटस घर आहे. मी सांगतो तुम्हाला, तुमचं छोटं घर असो, किरायचं घर असो, तुमच्या खिशात काही नसो, पण परमेश्वराचं वचन जर आज तुम्ही घेऊन जात आहात तर ते बदल होणार. तुम्ही स्वतःच्या घरात जाणार आहात. परमेश्वर तुम्हाला नवीन घर देणार आहे. ज्याला गाडी नाही परमेश्वर त्याला गाडी देणार आहे. त्याच्या जीवनामध्ये जी गरज आहे आज ख्रिस्त येशूच्या नावात पुरवली जाणार आहे. तुम्ही वचनावर विश्वास ठेवा. म्हणून म्हटलेलं की देव करील म्हणजे करीलच. आणि ते वचन आम्हाला बोलणं गरजेचं आहे, ते मिळवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते वचन बोलतो त्यावेळेस कार्य होतं. म्हणून येशूने देखील शिष्यांना शिकवलं की असा विश्वास ठेवा की मला मिळालंच. हे येशूचं वचन, माझं वचन नाही किंवा पास्टरचं वचन नाही, येशू म्हणतो. आणि येशू त्याच्या जीवनामध्ये मला कधीच निगेटिव्ह दिसला नाही, कधीच नाही. आपण का निगेटिव्ह असतो? आज येशू निगेटिव्ह नाही, पण येशूवरती विश्वास ठेवणारे येशूचे लोक मला निगेटिव्ह फार दिसतात, फार दिसतात. मग त्यावेळेस मला आत्मा बोलतो की हे विश्वासदार नाही, याच्यासोबत राहू नको. पुस्तक पटाला आपल्याला पॉवरफुल माणूस यासोबत नको करू. मी राहत नाही त्याच्याबरोबर. मी एकटा डोंगरात जाऊन प्रार्थना करतो. मला जर का सतत एखादा माणूस दिसता नको, याचा काही विश्वास ठेवणार नाही. याच्यामुळे मी निगेटिव्ह व्हायचं. डावळ्या शेजारी बांधला पवळा वाढ नाही तर गुण लागेल. जे लोक निगेटिव्ह बोलतात त्यांच्यासोबत राहू नका. आणि बोलत असतील तर त्यांना म्हणा बाबा पॉझिटिव्ह बोल, कारण की मी अभिषिक्त आहे आणि देव करील म्हणजे करीलच. मी तुझ्यासारखा नाही, मी तुझ्यासारखा नाही, ते होणार नाही, जमणार नाही, येणार नाही, काय खरं नाही, याचं काय खरं आहे, आमच्या पिढ्यानपिढ्या गरिबीत राहिल्या, आमचं काय खरं नाही, आम्ही असेच आहोत, आम्ही साधे आहोत, आमचं काय खरं. बाळासाहेब आम्ही काय नाही, आम्ही बाळासाहेब असे लोक खरंच विश्वासात असतात का? मला नाही वाटत. रिअल सांगतो, मला स्पिरिच्युअली आतमध्ये कनेक्ट होत. ते विश्वास ठेवतात, विश्वास ठेवतात. काही नसलं तरी ते विश्वास ठेवतात. साधे असले तरी विश्वास ठेवतात. झोपडी असली तरी विश्वास ठेवतात. किरायच्या घरात असले तरी विश्वास ठेवतात. साधं जीवन असलं तरी विश्वास ठेवतात की माझा परमेश्वर माझं जीवन बदलणार आहे. ते विश्वास, ते विश्वास नाही. This is not motivation, this is the word of God. You are not getting motivated. तुम्ही देवाचं वचन स्वीकारता. मोटिवेशन देत नाही. मी मार्केटिंग वाला कोट जरी घातला तरी मला मार्केटिंग वाला समजायचं. मार्केटिंग वाले तुम्हाला मोटिवेट करतात की तुम्ही पैसे द्या. मी पैसे तसे घेत नाही किंवा म्हणत नाही तुम्हाला द्या. मी तुम्हाला परमेश्वराचं वचन सांगत नाही. म्हणून तुम्ही परमेश्वराचं वचन ज्यावेळेस ऐकता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला समृद्धी प्राप्त होते. म्हणून कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही. जर तुम्ही वचनामध्ये आहात आणि विश्वासणारे आहात तर परमेश्वर तुम्हाला उंच करत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने जे काही शिकवलं ते पॉझिटिव्ह फेथ शिकवला. आणि मी देखील तुम्हाला वचन शिकवत आहे. आणि ते वचन हेच आहे की आजपासून वचन सक्रिय करा. आता आपण प्रार्थनेत जाणार आहोत. प्रार्थनेत काय बोलायचं? ज्याला आरोग्य नाही त्याने म्हणायचं यशया 53:5 तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं आहे. आरोग्य प्राप्त झालं म्हणजे कसं? आता जरी वाटत नसलं तरी प्राप्त झालंय. माझी साक्ष आहे. मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला IBS आहे आणि IBS साठी काय करावं लागतं म्हणे? पथ्य पाळावेच लागतात. आणि काही मसालेदार असं तसं खायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता आयुष्यभर हे पथ्य पाळावे लागतील. पण मी परमेश्वराचं वचन बोललो आणि मी म्हटलं यशया 53:5 मी कबूल करतो. येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य त्याच्यानंतर काही दिवस मला जाणवलंच नाही. मला खूप त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा. मी प्रार्थना करायचो गुडघ्यावर, देवा मला काय त्रास होतो, काय त्रास होतो. पण मी परमेश्वराचं वचन ऐकलं की जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. मी मृत्यू बोलू नये, मी जीवन बोलावं. मी आजार बोलू नये, मी आरोग्य बोलावं. मग मी त्यावेळेस बोलायला सुरुवात केली. जरी
मला फील होत नव्हतं, जरी मला जाणीव होत नव्हती मी निरोगी आहे, तर मी म्हणायला सुरुवात केली, येशूच्या नावात मी निरोगी आहे. येशूच्या नावात मी निरोगी आहे. येशूच्या नावात मी बरा आहे. पहिले पेत्र 2:24 तुला बसलेल्या माराने मी निरोगी झालेला आहे. यशया 53:5 येशूला बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालेलो आहे. आणि ते मला लगेच जाणवलं नाही. काही दिवसानंतर परमेश्वराने मला कम्प्लीटली निराश होऊ नका. त्रासात जर असाल तर असं बोलत जा, परमेश्वराचं वचन बोला. आजारात आहात तर आजारामध्ये देवाचं वचन बोला. आणि ज्यावेळेस तुम्ही हे वचन बोलता त्यावेळेस ते वचन तुमच्या जीवनात कार्य करेल. कारण हे माझं मुखातलं नाही, तर हे परमेश्वराच्या मुखातलं वचन आहे. म्हणून आज ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस अभिषेकाखाली प्रार्थना करा. परमेश्वर निश्चित तुमची प्रार्थना करेल. त्यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावर